एक लक्षात ठेव, प्रेम आणि विश्वास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. मी मी खरंच मनापासून माफी मागते तुमची. मी मान्य करते ना माझी चूक झाली. वाटल्यास तुम्ही हवी ते शिक्षा द्या मला. अनुष्का, माझा तुझ्यावर विश्वास आहे. खरं तर माझा माणुसकीवर विश्वास आहे. पण म्हणून मी अशा चुका माफ करेन असा त्याचा अर्थ होत नाही. एक लक्षात ठेव, माझं सगळीकडे लक्ष असतं आणि किर्लोस्कर घराण्याची होणारी सून म्हणून ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे जी मी माफ करीन. इथून पुढे तुझ्याकडून ह्या अशा चुका अपेक्षित नाहीयेत मला. ती छान वारा सुटलाय ना. हो ना, जागा पण किती छान आहे ना ही. मस्त वाटतं एकदम. दादा आणि पारू असायला हवे होते. अगं मजा आली असती यार. प्रीतम, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना. तुम्ही पुन्हा पुन्हा पारू आणि आदित्य दादांबद्दल बोलताय. हे बघा, आदित्य दादा आणि अनुष्काचं लग्न होणार आहे, माहितीये ना तुम्हाला. हो, हे असं सगळं बोलणं चुकीचं आहे. आणि पारू आपल्या घरात फक्त काम करते. मला मान्य आहे की तुमचं, आदित्य दादांचं आणि पारूचं खूप चांगलं पटतं, पण म्हणून असा विचार करणं चुकीचं आहे ना. हे बघ, मला पटतंय तू काय म्हणतेस ते. म्हणणं प्रिया, म्हणजे दादा आणि अनुष्का ही जोडी मला इमॅजिनच होत नाही. म्हणजे त्यांचं एक असं पिक्चर माझ्या डोळ्यासमोर कधी येतच नाही. हा, आणि मी जेव्हा हा विचार करतो ना की दादाची बायको कशी असावी, तर मला वाटतं पारूसारखी असावी. आणि दादा पण किती खुश असतो पारूसोबत, किती वेगळा वागतो. आज पण तू ऑब्झर्व केलंस का, जेव्हा आपण म्हटलं की पारू सोबत जाऊया तेव्हा तयार होता तो, पण जेव्हा हा विषय निघाला की अनुष्का सोबत जाऊया तेव्हा त्याला मीटिंग आठवली. हा, प्रीतम, काही नाही, त्याला कळत नाहीये तो काय करतोय, पण मला कळतंय त्याच्या मनात काय सुरू आहे ते. प्रीतम, तुमचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. असेल आदित्य दादांची खरोखरच काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग. तुला माहितीये हा. आणि काय आजकाल ना तू खूप दादाची बाजू घ्यायला लागली असं. असेल म्हणे एखादी इम्पॉर्टंट मीटिंग, मी पण जातो मीटिंगला, तू एकटीच बसायची. चुप. काय हो, मला सोडून मीटिंगला जायचंय. मीटिंगला जायचं माझ्या नवऱ्याला. जाऊन दाखवा मीटिंग. लोक हे बघतायत. स्टॅच्यू ओव्हर म्हण प्लीज. स्टॅच्यू ओव्हर. काय काय झालंय काय आज. हा, लहान मुलासारखं वागतेस तू, कळतंय का तुला. लहान मुलांसारखं वागते मी. हो, ठीक आहे, बघा आता. लहान आहे ना मी, मग उचला आता मला. हे काय आता नवीन. खाली उतर. नाही नाही, मी इथून खाली उतरणार नाही, मला उचला. ओके फाईन. व्हेरी गुड. बस झालं, आता जातून. जर कोणाला काम करू द्या. ही कसली मस्करी आहे अनुष्का मॅडम. मी तर मस्करी नाही करत बाबा, पण तू एक खेळ खेळत होतीस खोट्या खोट्या लग्नाचा, तो मी संपवला. माझ्यामुळे तुला तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढावं लागलं ना पारू. बरोबर नाही झालं का पारू, खूप वाईट झालं. मला माहिती आहे ना गळ्यातलं मंगळसूत्र कधी काढतात ते, नवरा मेल्यावर. खरंच तुझा नवरा मेलाय का गं? अनुष्का मॅडम, तो नवरा. बापरे. मी काही बोलत नाही, शांत असते म्हणून तोंडाने येईल ते बोलू नका. आणि कसं आहे ना, कावळ्याच्या शापानं गाय कधीच मरत नसते. त्यामुळे तुमच्यासारख्या वाईट बोलणाऱ्या माणसांच्या शब्दानं त्यांना काही बेवणार नाही. साप मेला पण काठी तुटली नाही, हे का म्हणतात ना, तुझ्याकडे बघून कळतं. अजून तुझा मात चिरलेला नाहीये ना.
माज नाही, अभिमान. अनुष्का मॅडम, तुम्ही ना चुकीच्या बतात आणि चुकीच्याच आहात. त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवा, चुकीच्या गोष्टींचा एक ना एक दिवस शेवट होतच असतो. बर, सत्य कायमस्वरूपी टिकतं, फक्त सत्य. आणि तसं बी या घरात तुमचे थोडेच दिवस राहिले, त्यामुळे चला आवरायला घ्या. हे कोणाला धमकी देतेस? अनुष्काला? तुला काय वाटतं, तू घरातल्यांना जाऊन काहीही सांगशील, अहिल्याचे कान भरशील, ती मला घरातून बाहेर काढून टाकेल? हं? बापरे, गैरसमज होत तुझा. अहिल्याला ना मी माझ्या पट्टीत घेतलंय. खूप विश्वास आहे तिचा माझ्यावर. तिच्या डोळ्यावर ना मी सुनेच्या प्रेमाची पट्टी बांधली, अशी पट्टी बांधली आहे की तू कितीही आणि काहीही सत्य दाखवायचा प्रयत्न कर, मी जे दाखवेन तेच सत्य. जा, तू काहीही बिघडू शकत नाहीस माझं. तुम्हाला गैरसमज झाला हो, लई मोठा गैरसमज झालाय.